कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी थांबा। काय झालं पारू, का अडवतेस? मी मी ते पारू, काय झालंय? अगं मी कामासाठी बाहेर चालले आहे आणि तू अडवतेस मला। असं याआधी कधीही झालेलं नाहीये। आज काय झालंय? नाही माहिती मला, पण मला ना मनात ना असं विचित्र वाटतंय। मला असं वाटतंय की तुम्ही आज बाहेर जाऊ नये। आज सकाळी जो प्रकार घडला त्याने तुला असं वाटत असेल, पण काय पारू, मला वाटलं होतं की तू स्ट्रॉंग आहेस। एवढ्या छोट्या संकटाला घाबरलीस? या अशा छोट्या छोट्या संकटांनीच तर अहिल्यादेवी उभी राहिलीये। तू नको काळजी करूस, मला काहीही होणार नाहीये। देवी आई, मला माहित आहे तुम्ही लई शूर आहात, तुम्ही नाही घाबरत कुणालाच, पण बाहेरच्या माणसांचं काय भरोसा। देवी आई, माझी एक विनंती आहे, तुम्हाला नजर लागू नये म्हणून मला तुम्हाला एकदा तीट लावू द्या ना। बरं, तुझ्या मनाला जे बरं वाटेल ते कर। काय ग, लाव की। काय करतेस? पायाला नव्हते, डावा पाय पुढे द्या। बर, येस, प्लीज पूर्ण माहिती घ्या त्याची। या बर आदित्य, तो जो नवीन बॉडीगार्ड आहे मकरन, आपल्या सिक्युरिटी एजन्सीला सांगा की त्याचा इंटरव्ह्यू करून घ्या आणि त्याला युनिफॉर्म द्या। असं नको व्हायला की आपण शहानिशाणी करून घेतली। हो आई, मी काय म्हणतो आई, मी येऊ का तुझ्यासोबत? आदित्य, काहीही गरज नाहीये, मी जाऊ शकते एकटी। मला काहीही झालेलं नाहीये आणि तुम्ही सगळेजण ही काळजी करणं बंद करा रे। आणि झालेला प्रकार विसरून जा, मी सुद्धा विसरले। हं? चल, मी निघते। या, टेक केअर। येस। हॅलो, मी आदित्य किर्लोस्कर बोलतोय। आता मलाच काहीतरी करायला पाहिजे। टोपी काय नाही। टोपी काय नाही सापडली।
इथं बी काय नाही झालं. काय करू मी? बंदूक? हे तुमच्याकडे कसं काय? काय नाही, तुझ्या कामाचं नाहीये. नाही मला काहीतरी गडबड वाटते. मला आदित्य सरांना सांगायला पाहिजे. मी आदित्य सरांना सांगणार. आदित्य सर. प्रीतम नको काळजी करू. हे बघ, मी प्रियाला आपल्या शाळेच्या प्रोजेक्टवर काम करताना बघितलंय. ती हुशार आहे. जमेल तितक्या लवकर आपल्या बिझनेस बद्दल तिला माहिती दे. तिला सगळ्या गोष्टी इन कर. ओके, दोघं मिळून करा जे काही कराल ते. ओके. हो, हा. बरं तू म्हणत असशील तर मी सगळंच त्याच्यावर सोपवू का? नको, 50-50 ठेव. ओके. बाई बोला, भगवान बोला. आदित्य सर, प्रीतम सर, काय ग? तिकडं ते बंदूक. काय शांत हो पहिलं तर. कुठे बंदूक, कुठली काय, आणि घरात कशी येणार आहे बंदूक? सर त्या माणसाकडे बंदूक आहे सर. तो माणूस ज्याला आपण नोकरीवर ठेवला आहे ना, मकरंदकडे बंदूक आहे सर. मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. पारू, तुझ्या आदित्याचा खेळ आता खल्लास. आदित्य सर. पारू, काय झालं? मी तेच म्हणतोय, ती अशी घाबरून पळत आली इथे. पारू, झालं काय? तुझी पळत का आलीस? सर, योच माणूस आहे तो. ह्याच्याकडेच बंदूक आहे. मकरंद, तुझ्याकडे कुठून आली गन? सर, तुम्हीच बोललो होतात ना सिक्युरिटी एजन्सीकडे जायला, इंटरव्ह्यू द्यायला सांगितलं होतं. येस, मी बोललो होतो. तेच केलं मी. हो, मॅडमवर अटॅक झाला होता म्हणून सिक्युरिटी एजन्सीने गन दिली. ही बघा, ही लायसन्स वाली गन. राईट. आपल्या मॅडमच्या सुरक्षेसाठी. यू राईट. आय एम सॉरी, मीच सांगितलं होतं. पारू, मीच सांगितलं होतं ना त्याला एजन्सीकडे जायला आपल्या सेफ्टीसाठी. दादा, जाऊ शकता. थँक्यू सर. अय, काय झालं तुला? अशी काय इतकी घाबरलीस? पारू, तू किर्लोस्कर घरची मेंबर आहेस. बी स्ट्रॉंग. हा, बरं ऐक, मी तुला म्हणत होतो प्रियाला आजच्या प्रेझेंटेशनसाठी तिथे यायला सांग. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.